यात नाही एवढी नको मोठी. कुठं न्यायचं? मी आलो देवाला झाडं बघायला. मस्त मस्त झाडं आहे, एक नंबर झाडं बघायला. झाडांची बुंदे पण मस्त छान आहेत. डबल बाटीच आहेत. आपल्याला मस्त बैठी कलम घ्यायचे आहेत, 10 रुपये घ्यायचे आहेत. चला बघूया, काढूया झाडं. मस्त उंच पण, हाईट पण मस्त आहे झाडांची. बैलांची मी पोटं भरली. बैल निघाले आता घरी. दोघांची जोडी मात्र भारी आहे, सोडत नाही जेव्हा एकमेकाला. बघा कसं एकदम मस्त बनलं आहे. एकदम भारी. अरबी समुद्र, तिथे आपला ब्रिज बनतोय. केळशीर साखरी वाया व्यास. ही झाडं आपली इथे ठेवलीत आंब्याच्या झाडाखाली. आता इथून एक एक झाड मी घेऊन जाणार आपल्या कंपनी तिकडे वरती लांब. चला सुरुवात करूया. बघा हे झाड आहेत. आलो घरी म्हणजे आपल्या रानामध्ये. इथे एक कलबा ठेवली, नंतर घेऊन जातो घरी वरती लावायला रानामध्ये. घरी मस्त जाऊन येतो, थोडा फ्रेश होऊन येतो. पुन्हा पाऊस गायब झालाय. इथे आहेत आपली कल्प मस्त. पहिले खड्डे मारतो. 350ला एक कलम आणि डब्यातला 500 रुपये कलम. मस्त कलम येते, एकदम छान. आपल्याकडे गाव, इकडे खाली गाव आहे आपला साखरी. किती भारी वाटते नजारा एकदम. चला मग घरी जाऊया, मस्त फ्रेश होऊया. वाजले 2 वाजता आलो. ऊन पण पडले चांगला. नंतर येतो परत कलबा लावायला. बाय. गावचं किती एकदम भारी वाटतं वातावरण. हिरवं वातावरण गावचं. आपल्याला जायचं आहे कलबा घेऊन. कलबा आज काय लावून होणार नाही आणि नेऊन पण होणार नाही. वाजले आता 4:30. वरती जाईपर्यंत वाजतील 5. मग काय, चला बघू आपण पुढे व्हिडिओमध्ये. जाम काला मी स्वतः विकासकांमध्ये शेतीवर लावून झाली. इकडे सर्व खाली नांगर धरत आहेत. ती अजून शेत लावायचा बाकी आहे. ही पूर्ण शेती आहे. इकडे आमचा गाव शाकडी. आलोय मी आता कलबं लावायला. अर्धी कलबं नेऊन झालीत वरती, थोडी बाकी आहेत, ती पण आपल्याला न्यायची आहेत. आपला गाव इकडे खाली. नजारा बघा किती भारी वाटतं, छान.
असं वाटतं इकडेच राहावं गाव, मुंबई सोडून गावालाच. चला आपण बघू आता. खड्डे खोदायचे आहेत, कलबं लावायचे आहेत, परत नेट लावायचं आहे, भरपूर कामं आपल्याला बाकी आहेत. चला तर बघू व्हिडिओमध्ये. थोडीफार कलबं नेलीवरती. हा नेट आहे. या घमेला दोन दोन कलबं. 5 किलोची पिशवी आहे मोठी. लय वजन आहेत. कलबं बघा किती भारी आहेत. पाऊस पण नाही. पाऊस पडायच्या अगोदर मला खड्डे मारावे लागतील. हे आपली कलबं आहे. म्हणजे वरती लांब न्यायच्यात आपल्याला कलबं. दाखवतो नंतर. खड्डे मारायचे, नेट लावायचं आहे. चला मग बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. झाली आपली सर्व कलवा आणून. आता हा लाचचा झाला आहे नेट. तो नेट नेते. दमलो रे बाबा मी भरपूर. वाक पण नाही, कोण नाही, काय नाही, एकटाच चालतो. हा बघा पूर्ण एकटाच आहे मी. एखादा वाघ तरी भेटला असता संगतीला तर त्याला बोललास हा बोजा माझ्या डोक्यावरचा बसका तरी घे. काय वाघाला पण दा येत नाही. आता चालतोय मी रानावरनं, काट्या घोट्यातनं सावकाश जाते. काही दिवसांचा रस्ता साफ जाल की चांगला होईल काय माहिती. दोघांपैकी काहीतरी होईल. एकतर काटे रस्त्यावर येतील, नाहीतर काटे रस्त्याच्या बाहेर जातील. कलबा वगैरे नेऊन झाली आपली सर्व. खालनं अशी रोडवरनं, या रोडवरनं अशी आणायची जंगलातून. अरे पांडुरंगा. चला आपल्याला पाणी पियायचं आहे, चाय बी पियायची आहे. अजून किती काय काय करायचं आहे. खड्डे मारायचे आहेत. चला बघूया पाणी बिनी पिऊन काय होतं आपल्याला. आलो होतो पावसात कलबं लावायला, पण आता असं वाटतं मी मे महिन्यात आलं आहे. काय चिकारून, किती घाम. माझ्या नशिबात गावाला पाऊसच नाही. मागच्या टायमाला आला तेव्हा पण पाऊस नाही, आता आला तेव्हा पण पाऊस नाही. कुठे गेला असेल पाऊस. बघ इथे ऊन बघा, ऊन बघा, जबरदस्त ऊन. असा येतो काय डोक्यावरचा नेट घ्यायला. जास्त जड नाही, हलकासाच आहे, एकदम हलका आहे खरोखर. पडता पडला पडू नको रे बाबा. आता काय जवळ आलं आहे आपला घर, आपला रान. बघ आपला कसा रान झाला आहे. पूर्ण खाली तर पूर्ण वेलीच भरला आहे. जाम रान झाला आहे. पडालेला त्याला अशी पकडली. आता भेंडी पकडून नाही देणार त्याला अजिबात. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. इथे लावणार आहे, हा कलम लावणार आहे. 2 वर्ष काही खत पाणी भेटलं नाही, त्याचं टाकायला लागेल खत. काय आपला सगळा सामान आहे. कलबं बघा, आवडली कलबं लाईक करू नका, अशी पप्पी द्या. चाय आहे, पाणी आहे, बिस्किट आहे, काय काय आहे यार. ओके गुड्डे आणले, गुड्डे. आता पाणी, पहिला पाणी मी देवाला दिलं आहे, त्याचं पाणी पितो. गणपती बाप्पा मोरया बोलतो.
गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, आणि तुम्ही सर्व पाणी पिया. बापरे, ऊन तर असा पडलाय, जाम पडलाय ऊन. असं वाटतं मी मे महिन्यात आलाय कलबलावाय. खरोखर पाहिजे पाणी तुम्हाला? नको नको नको, जाऊन दे. चाय नाही भेटणार, मी चाय व्हायचं. गणपती बाप्पा मोरया, थोडी तुम्ही पण चाय पियाला या. पहिली चाय देवाला दिले तर वाईट अंतिम देत आहे. माप नाही द्यायची, मला पुराय पाहिजे संध्याकाळपर्यंत. एक तर जेवून नाही आलं. मॉप घेतली, मॉप किती घेतली? मॉप. हा थर्मस, ह्याच्यात चाय आणायची. एक पान आणला, हा पान बोलतात कुड्याचा. देवाला कुड्याचा पान चालतो. हा बिस्किट गुड डे, काय बिस्किट गुड डे बोलतो. काय आहे काय, याला झालं काय? एक बिस्किट देवाला नाही द्यायचा, अर्धा देवाला द्यायचा. एक काही खाणार नाही, तर त्याला चाय व्हायचंच दिले. हे देवा बिस्किट खायला येऊ, आणि हा तुटलेलं बिस्किट असा खायचा. रानात मजात मजा. बिस्किट अशी दोन घ्यायची, एक नाही खायचं. असं अशी दोन घ्यायची, अशी जुळवायची सोबत, आणि अशी चायमध्ये उडवायची. कशी? अशी. परत दोन घ्यायची, एक नाही खायचा, दोन खायचे. हा कागद फेकून द्यायचा लांब. आता मी 3 घेतली, 1 2 3, खरोखर 3 घेतली. कधी पण चाय प्यायची असेल ना, तर पहिला पाणी पियायचं. का सांगा? कारण ॲसिडिटी होत नाही. खरोखर मी डॉक्टर नाही, पण दिमाग आहे माझ्याकडं. चाय पियाच्या अगोदर थोडा पाणी पियाचा. म्हणून मला कधी ॲसिडिटी झालीच नाही. काय बोलतात? ॲसिडिटी. एवढा ऊन, त्यात गरम चाय सकाळी 7 वाजता आणलेली आहे. आता किती वाजत माहिती आहे तुम्हाला? थांब दाखवतो. 12:20 झाली. किती? 12:20, तरी चाय गरम आहे. किती आनंद या चाय मधी माझ्या. ए रे पावसा, तुला देतो पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. इथं पाऊस नाही, इथं ऊन आलाय मोठा. डोका खराब करून टाकलो पावसानं. नको तेव्हा हवा तेवढा पडला, धो. आणि आता मला गरज आहे तर काय नाही. मागच्या वेळेस पण